नीट पेपर लीक प्रकरणातील एक मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे सीबीआयने पहिल्यांदा या प्रकरणात एका पालकाला आता अटक केली आहे. म्हटलं जात आहे त्यांना काल सीबीआयने नोटीस दिली होती आणि आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या पालकाचं नाव अजून समोर आलेलं नाहीये. चौकशी सुरू असल्याने त्यावर परिणाम होऊ नये म्हणून हे नाव सांगितलं जात नाहीये. पण मंडळी, हा जो पालकाचा अँगल आहे या संपूर्ण नीट प्रकरणाचा खूप महत्वाचा आहे. तो अँगल आपण जाणून घेऊयाच. मात्र या ज्या मांढरेबाई आहेत ज्यांचं नाव सातत्याने या नीट पेपर फुटी प्रकरणात समोर येत आहे, म्हणजे त्यांनी सगळे प्रश्न पाठ केलेली, डोक्यात ठेवलेली आणि नंतर ते सगळे प्रश्न फुटलेत असं जे सांगितलं जातंय, त्यामुळे त्यांना मांढरेबाईंना खरंच या सगळ्यात गंभीर गुन्हा म्हणून अटकेत ठेवता येईल का हा प्रश्न देखील निर्माण झालाय. नेमका हा सगळा विषय काय आहे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्वपूर्ण माहिती आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, या नीट घोटाळ्यात मोटेगावकरची मुख्य भूमिका एक आहे आणि सीबीआयच्या तपासानुसार तोच मास्टर माइंड असल्याचं माध्यमे सांगतायत. मात्र यात मांढरेबाईंचा देखील एक मोठा वाटा आहे. माध्यमे सांगतायत NTA या एजन्सीमध्ये मांढरेबाई नावाच्या शिक्षिकेचा खूप मुक्त वावर होता. त्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवायच्या. त्या 3 पेपर सेटर्स पैकी एक होत्या आणि 27 जणांच्या टीम मध्ये 3 पेपर सेटर्स आणि 24 भाषांतरकार होते. यातलाच एक भाषांतरकार म्हणजे प्रल्हाद कुलकर्णी, PV कुलकर्णी हे देखील या सगळ्यामध्ये सामील असल्याचं सांगितलं जात आहे. आता मांढरेबाईंनी 135 पैकी 132 प्रश्न फोडले. केमिस्ट्री सोबत बायोलॉजीचाही पेपर त्यांनीच फोडला असल्याचं सांगितलं जातं. आता हे सगळं NTA इंटरनल इन्क्वायरी मधून समोर आलंय. पण मांढरेबाईंनी ज्याप्रमाणे हे प्रश्न फोडलेत ती पद्धत पाहणं आपल्याला महत्वाचं ठरतंय. मनीषा मांढरेच्या तपासात एक तांत्रिक अडचण आहे. मांढरेची स्वतःची स्मरणशक्ती चांगली होती, त्यामुळे याच स्मरणशक्तीचा तिने उपयोग केला. तिला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. तिने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाहीये असं सांगितलं जात आहे. तिच्या या ट्रिकने सीबीआयलाही चक्रावून सोडलेलं आहे. आता तिला अटक कोणत्या बेसवर झालंय ते देखील जाणून घेऊ. मनीषा मांढरे या नीट UG परीक्षा प्रक्रियेमध्ये सहभागी असून त्यांना या NTA एजन्सीने त्यांना तज्ज्ञ म्हणून नेमलं होतं आणि याच दरम्यान त्यांनी सर्व प्रश्न डोक्यात साठवून घेतले होते. त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांची तंतोतंत माहिती होती असं देखील म्हटलं जातं. मग त्यांनी काय केलं, एप्रिल 2026 मध्ये एक आरोपी आहेत ज्या पकडले गेलेत, वाघमारे म्हणून एक आरोपी आहेत, त्यांच्या माध्यमातून नीटच्या संभाव्य उमेदवारांना एकत्र गोळा केलेला. तिने पुण्यातील वाघमारेच्या घरात, मांढरेबाईंनी वाघमारेंच्या घरात एक विशेष शिकवणी वर्ग घेतला आणि याच दरम्यान त्या मांढरेबाईंनी काही प्रश्न विद्यार्थ्यांना वहीत लिहून घेण्यास सांगितलं. तिने जे जे प्रश्न सांगितले त्यापैकी बहुतांश प्रश्न 3 मे रोजी जी नीट UG परीक्षा झाली त्यातील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळलेत. ते प्रश्न जे त्यांनी त्या शिकवणी वर्गात सांगितले हे त्या प्रश्नपत्रिकेशी जुळलेले दिसत आहेत असं तपासात देखील निष्पन्न झालेलं आहे. आणि आता हे सगळं त्या वाघमारे यांनी, ज्यांच्या घरामध्ये क्लासेस घेतलेले त्या वाघमारे यांनी हे एक त्यांचं मांढरे यांचं नाव घेतलंय. त्यामुळे आता जे मांढरे जे आहेत ते अडचणीत आलेत. आता सीबीआयने त्यांना अटक केली असली तरी त्यांच्या विरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा मिळाला नाहीये आणि याचमुळे त्या अडकणार की सुटणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. आता सर्वात मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्रातून देशातील पहिली पालकाची अटक देखील एक झाली असल्याचं सांगितलं जातं. हा पालक लातूरचा बालरोग तज्ज्ञ असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचे प्रल्हाद कुलकर्णीशी देखील एक घनिष्ठ संबंध होते. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रल्हाद कुलकर्णी हा एक भाषांतरकार असल्याने आणि त्याच्याशी या पालकाचे संबंध असल्याने सीबीआयने काल त्यांना नोटीस दिली होती. पुण्यात बोलवलं, ते नातेवाईकांसह आले आणि आता ताब्यात घेण्यात आलेलं असल्याचं एक सांगितलं जात आहे. अटकेची प्रक्रिया सुरू आहे. पण महत्वाचं म्हणजे याच पालक डॉक्टरने गेल्या 3 वर्षांपासून पेपर फोडल्याचा एक संशय आहे. आपल्या वर्तुळातल्या लोकांना पेपर पुरवलेत आणि त्यांची मुलगीही या परीक्षेत होती. अजून एक महत्वाची माहिती म्हणजे नांदेड मधल्या तर एका पालकाने आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये दिले, फक्त पेपर मिळावा म्हणून 5 लाख रुपये दिले आणि त्या मुलीला 700 पैकी 460 गुण एक मिळाले. म्हणजे पेपर असूनही मार्क्स न मिळाल्याचं एक समोर आलं. आता कितीही पेपर असला तरी त्याला लिहायची जी बुद्धी लागते ती तरी असावी, हा यातला बोध.
पण मंडळी, आता व्यवस्थेवरचा हळूहळू विश्वास उडत चाललेला आहे. ज्या पालकांनी पैसे देऊन पेपर विकत घेतले त्यांच्यावर ही कार्यवाही ही व्हायला हवी असं म्हटलं जात आहे. कारण गरीब शेतकऱ्यांचा जो मुलाचा हक्क असतो तो हिरावून घेऊन कुठेतरी बुद्धी नसलेले डॉक्टर्स असे बाहेर येत आहेत. अशी सगळी घटना ही नीट पेपर फुटी प्रकरणातून घडू लागलेली आहे. हे चित्र एकूण दिसतंय. आता मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं, पेपर असूनही त्या एका विद्यार्थीला मार्क्स मिळाले नाहीत, पण तरी देखील एखादा डॉक्टर असा चीट करून म्हणजे इंडस्ट्रीत आला, म्हणजे आता हिला मार्क मिळाले नाहीत पण असे कित्येक डॉक्टरांना म्हणजे जे या परीक्षेसाठी बसलेले त्यांना हे असे पेपर पुरवले गेले, ते इंडस्ट्रीमध्ये जर येणार असतील, असे चीट करून येणार असतील, मार्क्स मिळवून असे इंडस्ट्रीत येणार असतील, तर आपलं काय होईल हे तुम्हीच विचार करा. आणि याला ते सर्व पालक देखील तितकेच जबाबदार आहेत ज्यांनी या पेपर फुटीला पैसे दिलेत. 5 लाख, 15 लाख, 20 लाख ही तुमच्या आमच्या जीवाची किंमत बाजारात आहे का, हा प्रश्न आता या प्रकरणानिमित्त उभा राहतोय. हे खेळणार आहेत आपल्या जीवाशी. तुम्हाला काय वाटतं? या सगळ्यावरती तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच महत्त्वपूर्ण घडामोडी आणि आतली बातमी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.